रेडी स्टार्ट. महोदय, शहरातील सार्वजनिक दूरध्वनीची दरमहा अनामत रक्कम 100 रुपयांवरून 500 रुपये इतकी वाढविण्याचा निर्णय मुंबई महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने घेतला आहे, असे वाचनात आले. परिच्छेद. ठिकठिकाणच्या संस्था, रुग्णालये, चित्रपटगृहे व दुकानांमध्ये सार्वजनिक दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा ठिकाणाहून केवळ 50 पैशात एक फोन करता येतो. हा दूरध्वनी ज्या व्यक्ती वा संस्थेच्या नावावर दिला जातो त्या व्यक्ती अथवा संस्थेला या सेवेपोटी दरमहा 100 रुपये इतकी अनामत रक्कम टेलिफोन निगमकडे भरावी लागते. म्हणजेच कमीत कमी 200 फोन या दूरध्वनीवरून करणे त्याच्या धारकास बंधनकारक ठरते. परंतु नव्या नियमानुसार अशा दूरध्वनीवरून आता दरमहा किमान 1000 फोन करावे लागतील. परिच्छेद. मुंबईतील फोर्ट चर्चगेट यासारख्या कार्यालयीन विभागातील सार्वजनिक दूरध्वनीमध्ये 500 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा होणे शक्य आहे. परंतु सर्वच ठिकाणी इतकी रक्कम जमा होणे शक्य नाही. त्यामुळे संबंधित दूरध्वनी धारकांना तेवढी रक्कम जमा होऊ शकली नाही तर स्वतःचे पैसे भरून भुर्दंड सहन करावा लागेल. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी सार्वजनिक दूरध्वनी सेवा बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची बरीच गैरसोय होणार आहे. तेव्हा ही अनामत रक्कम वाढविण्याचा निर्णयाचा फेरविचार व्हावा ही विनंती आपला